धनुष्यबाणातून प्रहार होणार आणि त्यामुळे प्रहार कायम राहणार असल्याचं बच्चू कडू म्हणताय। तर शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश हा मजबुरीचा निर्णय नाही आहे, तर परिस्थितीनुसार निर्णय घेतलेला आहे। संजय राऊतांच्या टीकेनंतर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली। काही लोक पक्ष सोडून गेले, त्यात चूक काय असं बच्चू कडूंनी म्हटलंय। बच्चू कडू आहेत। भाऊ, खूप खूप अभिनंदन। काय सांगणार आज स्वागत वहिनींनी केलेलं आहे। राजकीय गुरु तुम्ही वहिनींना मान? राजकीय नाही, आध्यात्मिक गुरु आणि म्हणून आम्ही पाहतोय। खरं तर एकंदरीत आपण पाहतो का धनुष्यबाणातून प्रहार होणार आहे, त्यांना प्रहार कायमच राहणार आहे। झेंडे बदलल्यानंतर विचार बदलले नाही आणि विचार कायम राहील, आमचा अजेंडा कायम राहील। शेतकरी आमच्या प्रथम स्थानी असेल, दिव्यांग बांधव आमच्या प्रथम स्थानी असेल। मला असं वाटते का गटबाजीत न राहता आमचं लक्ष काय आहे ते फार महत्त्वाचं आहे। लक्ष प्रहार वाढवण्यासाठी तुम्ही देखील काम केलेलं बच्चू भाऊ सोबत, काय तेव्हाच्या भावना होत्या? हा निर्णय प्रहारचे जे संस्थापक सदस्य म्हणजे जो मूळ कार्यकर्ता आहे त्याच्यासाठी आनंदित आणि त्याला बळ देणारा होता। पण प्रहारचं विलीनीकरण हा शब्द कोणत्याही कार्यकर्त्याच्या जिव्हारी लागणारा होता, परंतु प्रहारचं सामाजिक अस्तित्व कायम राहील आणि प्रहारच्या कार्यकर्त्याचा आणि बच्चूजींची मूळ जी ओळख आहे हे सामाजिक कार्य आणि प्रहारच्या माध्यमातून केलेलं कार्य आहे। त्यामुळे ज्यावेळी शिंदे साहेबांनी म्हटलं की आम्ही तुमचं प्रहारचं सामाजिक संघटनाचं अस्तित्व आम्हाला तसंच मान्य आहे, यावेळी सर्व कार्यकर्त्यांसह माझ्यासाठी तो समाधानाची बाब होती। घरी बसून टीका करणं फार सोपं आहे। संजय राऊत असं म्हणतं का त्यांची निवडून येण्याची क्षमता नव्हती म्हणून ते गेले। बरोबर आहे कदाचित, कारण राजकीय परिस्थितीच तशी बदलली। कसा हा मजबुरीचा निर्णय नाही, हा परिस्थितीवर झालेला निर्णय आहे। जनतेनं नाकारलं म्हणून नेत्याकडे जावं लागलं ना, नाही तर बच्चू कडू 25 वर्ष जनतेलाच आपला नेता समजत होता। आमचे 10 कार्यकर्ते जे मजबूतीनं उभे केले ते कोणी बीजेपीत गेलं, कोणी निवडणूक आल्याबरोबर महानगरपालिकेचं, कोणी राष्ट्रवादीत गेलं, कोणी शिवसेनेत गेलं। त्यांना हे माहीत होतं का प्रहारच्या नावानं आपण निवडून येत नाही। वैकुंठ प्राप्तीला निघालेत बच्चू कडू असं त्यांनी म्हटलंय विधान परिषदेच्या पायऱ्यावर। शब्द कसे फिरवावं, शब्द ते म्हणतं ना, लाख बोलण्याहून थोरं एकच माझा कर्तबगार। त्याची एक आम्ही त्यांना गाथा देणार आहे तुकारामाची। निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी।